नमस्कार मंडळी, मी शीतल डावकरे तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अशी शक्ती जाणून घेणार आहोत जी आपल्या आयुष्याला पूर्ण बदलून टाकते. ती म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. ही थिअरी नाही, आजपर्यंत लाखो लोकांनी हे वापरलं आहे आणि अजूनही दररोज वापरत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडमधल्या मोठ्या अभिनेत्र्या अशा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर 100% विश्वास ठेवतात. जे तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी भरलेली असते, तक्रारी वाढलेल्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जसे विचार तसे परिणाम. तुमच्या विचारावर तुमचे अनुभव तयार होतात. पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार निगेटिव्ह गोष्टी. युनिव्हर्स तुमच्या फीलिंग्स आणि व्हायब्रेशन पकडत असतो. आपण निगेटिव्हिटी का वागतो? कारण आपण दिवसभर हेच बोलत असतो. पैसे नाहीत, नशीब साथ देत नाही, मला काही जमणार नाही, माझं आयुष्य कधीच बदलणार नाही. हे बोलताना आपण युनिव्हर्सला काय सांगतो? मला हेच आयुष्य दे, आणि युनिव्हर्स तसंच देतो. तर बॉलिवूड ॲक्ट्रेस ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरलेल्या आहेत, उदाहरणार्थ दीपिका पादुकोण. दीपिका तिच्या डिप्रेशननंतर म्हणाली की ज्या गोष्टी मी माझ्या मनात पुन्हा पुन्हा कल्पना केल्या त्या माझ्या आयुष्यात आल्या. ती तिचं फ्युचर आधी मनात तयार करायची, मग युनिव्हर्स तिला त्या गोष्टी आणून द्यायच्या. त्यानंतर आलिया भट. आलिया नेहमी म्हणते, मी माझं स्वप्न आधी मनात पाहते आणि युनिव्हर्स मला योग्य संधी पाठवते. तिचं विजन बोर्ड अजूनही तिच्या रूममध्ये आहे. स्टुडंट ऑफ द इयर पासून गंगूबाईपर्यंत तिचा प्रवास लॉ ऑफ अट्रॅक्शनने सेव्ह केला. त्यानंतर कतरिना कैफ. कतरिनाने सुरुवातीला हिंदी येत नव्हती, फिल्म इंडस्ट्री कोणी नव्हतं, पण ती म्हणते, मी रोज स्वतःला सुपरस्टार म्हणून इमॅजिनेशन करते. आज तिचं नाव टॉप ॲक्ट्रेसमध्ये आहे. त्यानंतर प्रियंका चोप्रासुद्धा आहेच की. ती म्हणते, व्हॉट एव्हर यू व्हिज्युअलायझेशन विथ बिलीव्ह इट बिकॉज युअर रियालिटी. ती आधी मिस वर्ल्ड, मग बॉलिवूड, मग हॉलिवूड. हे सगळं तिनं आधी मनात पाहिलं व युनिव्हर्सने तिला ते मिळवून दिलं. अनुष्का शर्मा. ती म्हणते, मी जेव्हा पॉझिटिव्ह बोलते तेव्हा युनिव्हर्स मला त्याच गोष्टी परत देतो. निराशा, स्ट्रगल, रिजेक्शन सगळं पॉझिटिव्ह बिलीव्हने ओव्हरकम होतं. त्यासोबत कंगना रनावत. कंगना नेहमी सांगते की व्हिज्युअलायझेशन स्वतःला 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळवताना पाहिलं. ती म्हणते, मी ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं ते युनिव्हर्सने मला दिलं. इतकंच नाही तर सारा अली खान, ती फिटनेस ॲक्ट्रेस म्हणून यश मिळालं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रिझल्ट असल्याचं सांगते. कठीण वजन कमी करण्याचा प्रवासही तिनं व्हिज्युअलायझेशननेच केलं. त्यासोबत दिशा पटानी. दिशा म्हणते, व्हॉट एव्हर युअर वॉन्ट इमॅजिनेशन इट युअर नाईट. ती तिचं करिअर, ग्रोथ आणि यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरते. निगेटिव्हिटी विचार कसे नुकसान करतात? तर निगेटिव्ह विचार म्हणजे लॉ व्हायब्रेशन, लॉ व्हिज्युअलायझेशन म्हणजे संधी कमी, निर्णय चुकीचे, आत्मविश्वास कमी, आयुष्यात अडथळे येणे. युनिव्हर्स असं म्हणते, ही व्यक्ती निगेटिव्हिटी पाठवते, ठीक आहे, तिला तसंच परत देतो. पॉझिटिव्ह कसं राहायचं माहिती आहे का? पॉझिटिव्ह शब्द वापरायला शिका. मी करू शकते, माझं नशीब माझ्यासोबत आहे, युनिव्हर्स माझी सतत मदत करतोय. थँक्यूची सवय लावायला शिका, कारण कृतज्ञता सर्वात मोठी पॉवर आहे. दिवसात 30 वेळा थँक्यू म्हणा. व्हिज्युअलायझेशन करा. तुम्हाला जे हवं आहे ते आधी मनात ठरवा. अफर्मेशन्स. मी माझं ड्रीम लाईफ आकर्षित करते. माझं आयुष्य सुंदर होत चाललंय. आणि जादू म्हणजे थँक्यू बोलण्याची काय जादू आहे माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा युनिव्हर्सला एक सिग्नल जातं, ही व्यक्ती आनंदात आहे, याला अजून द्या. थँक्यूमुळे मिळतं पॉझिटिव्ह एनर्जी, पीस ऑफ माइंड, संधी, पैसा, योग्य लोक, चांगले आरोग्य, नशिबाचं सहकार्य, कॉन्फिडन्स, आणि त्यानंतर अनएक्सेप्टेड इन्कम, सक्सेस, कृतज्ञता मॅनिफेस्टेशनचं की आहे. म्हणजेच एक स्त्री रोज म्हणते, माझ्याकडून होत नाही, माझं नशीब खराब, तिचं आयुष्य तसंच राहतं. दुसरी स्त्री रोज म्हणते, मी माझं आयुष्य बदलणार, माझ्यासाठी युनिव्हर्सची एनर्जी आहे.
आणि युनिव्हर्स तिच्या बाजूने काम करायला सुरुवात करते. आजपासून 3 गोष्टी करायला सुरुवात करा. मिरर टेक्निक. आरशात बघा आणि बोला, मी सुंदर आहे, मी स्वतः शक्तिशाली आहे, मी यशस्वी होणार. त्यानंतर ग्रॅटिट्यूड जर्नल. दररोज 10 वेळेस थँक्यू लिहा. अफर्मेशन्स ऐका, बोला. दररोज 5 मिनिटे स्वतःसाठी अफर्मेशन्स बोलायला काढा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही, ही माइंडसेटची सायन्स आहे. बॉलिवूड ॲक्ट्रेस हे विश्वासाने वापरलेलं आणि आज त्या ज्या उंचीवर आहेत त्या विचारांच्या शक्तीमुळेच. जर तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून निगेटिव्हिटी सोडा, पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. थँक्यू म्हणत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. युनिव्हर्स तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जीवर फोकस करायला शिका. जर तुम्हालाही लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्हालाही अफर्मेशन्स पाहिजे असतील आणि या गोष्टी कशा करायच्या, मिरर टेक्निक कशी वापरायची, वॉटर टेक्निक कशी वापरायची हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि या गोष्टी अधिक रिलेटेड करायच्या असतील, अधिक माहिती घ्यायची असेल तर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हीसुद्धा या गोष्टी आत्मसात करू शकता. मी करू शकते, तुम्ही तर नक्कीच करू शकाल. आणि हो, व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही लॉ ऑफ अट्रॅक्शन ही शक्ती काय आहे हे जाणून घेण्यामध्ये त्यांची मदत करा. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला यानंतर कोणती टेक्निक पाहिजे, कोणत्या टेक्निकवर काम करायला आवडेल. धन्यवाद.